नमस्कार. लातूर महानगरपालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आपण प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश गोमसाळे यांच्यासोबत आहोत. आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागामधील जनतेच्या समस्याविषयी त्यांचं जे मत आहे ते. नमस्कार गणेश भाऊ. नमस्कार. आपण जनतेसमोर जात आहात. नेमकं कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात विकास कामाचे, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात. नमस्कार. मी ॲडव्होकेट गणेश गोमसाळे. सर्वप्रथम महानगरपालिकेचा मागील 5 वर्षाचा जो अनुभव आहे, आई नगरसेवक असताना तिच्यासोबत जी मिळून कामं केली, प्रभागात पूर्ण कामाची व्यवस्था ही पाहिली. त्या दरम्यान लक्षात आलं की नागरिकांचे मूलभूत प्रश्न खूप ऐरणीवर होते. म्हणून नालीचा प्रश्न असेल, सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, गटार, नाली, रोड, कचरा, या सगळ्या प्रश्नाला सॉर्ट आऊट करत करत जे अनुभव घेतला, त्या अनुभवाच्या जोरावर मी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या वेळेस 2026च्या इलेक्शनला मी फेस करत आहे. या दरम्यान पाहिले की लोकांना सगळ्यात मोठी गरज कोणती होती, तर एका कॉलवर उपस्थित राहणारा कार्यकर्ता किंवा नगरसेवक. ती त्रुटी मी पूर्ण 100% प्रयत्न केला की दूर करण्याचा, जेणेकरून नागरिकांना असं वाटू नये की आमचा नगरसेवक हा प्रभागाच्या बाहेर राहतो किंवा काम करत नाही किंवा दिसून. जी महागल्ली गॉसिप होत्या, त्या मागल्या 15 वर्षामध्ये जी काम झाली नाहीत, ती काम पूर्ण करण्यास, तडीस नेण्यास, त्यांच्या वैयक्तिक प्रश्नापासून ते सामाजिक प्रश्नापर्यंत सर्व प्रश्नामध्ये मी त्यांच्यासोबत राहिलो. त्याचाच रिझल्ट आहे की आज दारोदारी जाताना नागरिक म्हणतायत, लोक म्हणतात की भैया तुम्ही 8 वर्ष उपलब्ध राहत, आता आमच्याकडून तुम्ही हात जोडून रिक्वेस्ट करण्याची गरज नाही. का तर की आम्ही तुम्हाला काम करताना पाहिले, आम्ही तुमच्या सोबत आहेत. कोणत्या ठिकाणी आरती झाली, कोणी फुलं दिली, कोणी हार घातले. हाच सन्मान मी गेल्या 5 वर्षाच्या मागील टर्ममध्ये कमविला. आणि याच्याच जोरावर मी आता दुसऱ्या वेळेस महानगरपालिका फेस करताना त्या उत्स्फूर्त, आणि ह्यावेळेस तर नागरिकांचं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, म्हणजे इथं काँग्रेस पूर्ण पैशाची ताकद लावणार आहे. कारण की इथले काँग्रेसचे उमेदवार ही खूप धनाढ्य आहेत, बलाढ्य आहेत असं म्हणतात. त्याच्या पटीमध्ये आमचं काम, आमचा स्वभाव, आम्ही कमविलेली माणसं, या जोरावर आम्ही महानगरपालिका लढवित आहे. आपल्या प्रभागातील महिला सक्षमीकरणासाठी आपण काय पाऊल उचलणार आहात? आमच्याकडं प्रभाग 12तून आता योगाकडून 3 महिला आमच्यासोबत उभारले आहेत. मान्य दीपाताई गीते या डॉक्टर आहेत, प्रियंका विश्वजित गायकवाड या खूप उच्च शिक्षित आहेत, आणि मीनाताई चंद्रकांत साळुंखे. योगामुळे त्या महिला सक्षमीकरणाकडे पूर्ण प्रभाग 12तील या 3 महिलांचं त्यांचं स्वतःहून वर्कआउट चांगलं राहणार आहे. त्यामुळे यावर मी जास्त भाष्य करणं योग्य नाही. मध्यंतरी विरोधकाकडून एक प्रश्न उद्भवला जात होता की भाजपला प्रभाग 12 मध्ये उमेदवार नाही सापडला म्हणून मुंबईचा उमेदवार घेतला असं म्हणत होते. त्याबद्दल काय सांगाल? प्रियंका विश्वजित गायकवाड या मूळतः प्रियंका अमोलगे लातूरच्या आहेत, आणि त्यांचं स्वतः त्या गायकवाड या घराने त्यांना दिलं. आता मुलीला जेव्हा कुठं, मुलगी ही मूळची लातूरचीच, प्रकाश नगरचीच, दिलं लातूरमध्येच, प्रकाश नगरलाच. आता त्यांचं नवऱ्याचं वास्तव जर मुंबईला असेल, पण त्या पूर्ण वेळी ते देऊन राहणार आहेत लातूरला. त्याच्यामुळे त्यांचा जन्म इथला, त्यांची कार्यपद्धती इथली, लग्न झाले पण 4-6 महिने मुंबईला गेले म्हणजे त्यांना म्हणा पूर्ण शिक्षण इथं प्रकाशनगरच्या सरस्वती शाळेवर झालं. त्यांचे आज मला त्यांचे सय्यद सर, शेख सर सगळे शिक्षक भेटतात. प्रभागात फिरत असताना तिच्या मैत्रिणी भेटायत. प्रियंका ताई या मुंबईच्या कशा झाल्या? त्याच्यामुळे त्या लातूरच्याच आहेत, लोकलच्याच आहेत. शिक्षणापासून लग्नापर्यंत त्या माहेरबीत आणि सासरबीतच आहे त्यांचं. आपल्या प्रभागामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. परत आपल्या प्रभागामध्ये जे ट्रॅफिकचा विषय आहे, गल्लोगल्लीचा, ते निवडून आल्यानंतर कशा प्रकारे आपण हे करणार? प्रभाग 12 मध्ये सगळ्यात मोठी समस्या सध्या आमच्या प्रभागामध्ये विलासराव देशमुख मार्गचा काही पॅच होतो. संविधान चौकापासून ते निकी बारपर्यंतचा तो रोड एवढा खराब झाला. आम्ही निवेदन केले, त्याच्यावर आंदोलन केले. त्याचं आता रोड पॅचचं काम मंजूर झाले, पण राजकीय बेनिफिट भेटून म्हणून प्रशासनाने किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी तो प्रश्न वर्क ऑर्डर झाले असताना सुद्धा टेबलवर ठेवला आहे. त्याचं काम आता रोड पॅच संपला असता, पण त्याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला भेटू नये म्हणून आम्ही मागं जे आंदोलन केलं तर योगावर इलेक्शन आधी लागले, जिल्हा परिषद आधी लागली असती, तर नगरपालिकेनंतर लागली असती, पण त्याचा हेतू पुरस्कर मनपाच्या आयुक्तांना किंवा कर्मचारी ते काम करू दिलं नाही, आणि ते राजकीय श्रेय मिळून नये म्हणून ते काम आज स्थिर ठेवले किंवा त्याला काम करू नाही गेलेत नगरपालिकेला, महानगरपालिकेला. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही नाराज कार्यकर्ते आहेत ते इतर पक्षामध्ये गेले, त्यांचा काय फटका आपल्याला बसेल या निवडणुकीमध्ये? नाही, कार्यकर्त्याचा कुणाचा ना कुणाच्या ताकदीत त्याच्या असल्याशिवाय तो कार्यकर्ता नसतो.
पण सुजाण नागरिक काय करतील, सत्तेच्या पार्टीच्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे स्पर्धा असते. कार्यकर्त्यावर तिकीट भेटे, पण मी त्यांचा पण स्पर्धक आहे, तो माझा स्पर्धक आहे, पण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर स्पर्धा करायची नसते. काही कार्यकर्त्यांनी ती स्पर्धा केली, त्यांच्या भावनाचा मी सन्मान करतो. मी त्यांना वाईटही म्हणत नाही, आणि ते निश्चित चांगले असतील म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये होते, आणि पार्टी सोडून गेले किंवा दुसरीकडे ते वाईट होत नाही. त्यांचाही सन्मान कुठे दुखावला असेल, पण त्यांनी पार्टीच्या प्रोटोकॉलमध्ये जाऊन पार्टीसोबत जॉईन होऊन प्रचारामध्ये उतरलं पाहिजे होतं. पण त्याच्या भावना खूप दुखावल्यात, त्याच्यामुळे ते स्वतःच्या प्रचारात लागलेत आणि पार्टीने त्यांना आता शुभेच्छा दिल्यात. आता येणाऱ्या 15 तारखेला मतदान होणार आहे. आपण प्रभागातील जनतेसाठी काय आवाहन करणार? मी प्रभागातील जनतेच्या, प्रभाग 12तील नागरिकांना आवाहन करू इच्छितो, तुम्ही जे डोळ्यानं पाहिले त्याला विसरू नका. प्रभाग 12मध्ये तुम्हाला 24 तास उपलब्ध असणारे, एका फोन कॉलवर, एका मिस कॉलवर उपलब्ध असणारा नगरसेवक कोणता, हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणी ॲडव्होकेट गणेश गोमसळे हा 24 तास आणि 24 आवर उपलब्ध झाला, एक फोन केला नालीसाठी, रोडसाठी, गटारसाठी, डुकर मेलं, कुत्रं चावलं, काय कुणाचं मयत झाली, सुखदुःख असो, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला आता, त्याचा आशीर्वादी रूप रिझल्ट तुम्हाला द्यायचा आहे. आपले प्रश्न असतात कोणते, माझ्या नगरसेवकांना पोलीस स्टेशनला थोडी मदत करावी, हॉस्पिटलला थोडी मदत करावी, आणि या बेसिक गोष्टी येतात. आणि मी लातूरच्या जनतेला, प्रभाग 12तील बी जनतेला आवाहन करू इच्छितो, स्थानिकच्या आमदाराला, फक्त ते आमदार आहेत, त्यांना विशेष निधी कुठून भेटत नाही. ज्याची सत्ता केंद्रात आहे, ज्याची सत्ता राज्यात आहे, त्याच्या मागे राहण्याचं नागरिक त्यांच्या मागे राहावं. कारण की विहिरीतच, आडातच नाही तर पोरात कुठे येणारी जुनी म्हण आहे. त्या पद्धतीने यांनी यांच्या स्थानिकच्या, या आधीच्या गेल्या टर्मला जे नगरसेवक निवडून आले, त्यांनी काँग्रेस का सोडली, तर त्यांना तिथल्या आमदारांना निधी देऊ शकले नाहीत. निधी का बरं येतील, कारण आमदारालाच निधी भेटला नाही आणि त्यांनी विकास करू शकले नाहीत. विकास करण्यासाठी निधी लागतो, तो निधी निश्चितच विरोधी पक्षाकडे नव्हता. म्हणून मी म्हणतो की सत्ताधारी पक्षाच्या मागे नागरिकांनी राहणं गरजेचं आहे, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी. तो विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो, कारण आमची भारतीय जनता पार्टी सत्ता ही राज्यामध्ये आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने काल डिक्लेअर केलं, जे मागाल ते आम्ही लातूरकरांना देऊ म्हणून. आणि उगाच आपले मतदान वाया घालण्यापेक्षा आणि काँग्रेसच्या भूलथापाला, कुठं पैसा आहे अशा बारीक गोष्टीला, धनशक्तीला जर त्यांच्या बळी पडलो तर निश्चित विकास कामाला खीळ पडेल. म्हणून आपण जे काम करतात, उपलब्ध राहतात, ज्यांनी विकास खेचून आणू शकतात, ज्यांची सत्ता आहे, त्याच नगरसेवकाच्या मागे राहावं, त्याच कार्यकर्त्याच्या मागे राहावं, आणि ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. नक्कीच 24 तास उपलब्ध होणारा नगरसेवकाच्या पाठीमागे राहा, असं जनतेला त्यांनी आवाहन केलं आहे. तुर्तास इथेच थांबू. येणाऱ्या 15 तारखेला गणेश गोमसाळे यांच्यासोबतचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त बहुमताने विजय होतील अशी अपेक्षा करू, आणि इथेच थांबू. सोनेरा गायकवाड, सह्याद्री न्यूजसाठी लातूर.